तर नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती विविध जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू आणि विविध मीडियमचे कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत. आज आपण यवतमाळ जिल्हा परिषदचे कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. यामध्ये प्रायमरीचे मराठी मीडियमचे कट ऑफ आहेत. सगळ्या मीडियमचे पण कट ऑफ आपण जिल्हा परिषदचे कव्हर करत आहोत. स्पेशल प्लेलिस्ट आहे. तुम्ही सगळे कट ऑफ ॲनालिसिस करा जेणेकरून तुम्हाला प्रिफरन्सेस द्यायला मदत होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ॲनालिसिस करायला मदत होईल. तर आता सगळ्यात पहिले आपण पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज कट ऑफ ॲनालिसिस करून घेऊ, म्हणजे आपल्याला पहिल्यापासून कळेल की सगळ्या पोस्टसाठी किती जागा होत्या आणि किती कट ऑफ आलेला आहे. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी 1ली ते 5वीसाठी ऑल सब्जेक्टच्या, मराठी मीडियमसाठी ग्रँटेडच्या 177 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 148 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि फक्त 64 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH तुम्ही इथे 81 वरती कट ऑफ इथे बघू शकता. ग्रॅज्युएट टीचर 6 to 8 साठी लँग्वेज इंग्लिशच्या, लँग्वेजला मीडियमचं रिस्ट्रिक्शन राहत नाही. इथे एडेडच्या 20 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 20 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 123 वरती तुम्हाला इथे कट ऑफ बघायला मिळते. PH कॅटेगरीसाठी 145 वरती इथे कट ऑफ बघायला मिळतो. त्यानंतर मित्रांनो, ग्रॅज्युएट टीचर क्लास 6 to 8 साठी लँग्वेज हिंदीच्या, परत इथे मीडियम रिस्ट्रिक्शन नाही राहत लँग्वेजेससाठी. ग्रँटेडच्या 16 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या हिंदीसाठी, हिंदी भाषा शिक्षकासाठी 6वी ते 8वीला आणि 6च कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 94 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. ग्रॅज्युएट टीचर 6 to 8 मराठी भाषा शिक्षकासाठी 10 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या. 10 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 124 वरती कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. PH कॅटेगरीचा 101 वरती इथे कट ऑफ आपल्याला बघायला मिळत आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 to 8 साठी विज्ञान आणि गणित, मॅथमॅटिक्स सायन्स या पोस्टसाठी मराठी मीडियमच्या 125 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. फक्त 65 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत मित्रांनो आणि इथे 116 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळते आणि 112 वरती फिजिकली हँडिकॅपचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा. त्यानंतर मित्रांनो, 6 to 8 सोशल सायन्सची वॅकन्सी आहे. इथे टोटल 20 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या मराठी मीडियमच्या ग्रँटेडच्या आणि 20 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 125 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळते. 102 वरती फिजिकल हँडिकॅप हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा. तर 368 टोटल ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या मित्रांनो आणि 269 आपल्याला कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी बघायला मिळते. मॅथमॅटिक्स तुम्ही इथे करू शकता. आता आपण पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज बघितलेले आहेत. आपण आता कॅटेगरी वाईज बघूयात जेणेकरून आपल्याला हॉरिझॉन्टल रिझर्वेशन बघायला मदत होईल, म्हणजे व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली आपल्याला या सगळ्या गोष्टी बघता येतील, ज्यातनं तुम्हाला कळेल की आपले हे जे सब्जेक्ट आहे, कॅटेगरी आहे, सब्जेक्ट, पोस्ट आणि कॅटेगरी वाईज, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ॲनालाइज करसाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही स्टँड कुठे करता एक्झॅक्टली आणि मग आपल्याला कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करायचं आहे. डिफिकल्टी लेवल ऑफ टेट या वर्षीची, मागच्या वर्षीची, डिफिकल्टी लेवल पार्टिसिपेशन ऑफ स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन्स, वॅकन्सीज, अशा सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करून आपल्याला मग प्रिडिक्शन्स घेऊन प्रिफरन्सेस द्यायचे आहेत व्यवस्थित. कारण टेटचं तुमचा जो स्कोर आहे तो तुमचं रिझर्वेशन्स किंवा सगळ्या गोष्टी तुमचं फक्त जॉब नाही ठरवत, तर प्रिफरन्सेस कशा पद्धतीने दिले जातात हे पण तुमचं सगळ्यात जास्त मॅटर करतं शिक्षक भरतीमध्ये मित्रांनो. त्यामुळेच आपण हे सगळे व्हिडिओजच्या मार्फत कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत प्रिव्हियस इयरचे. याची पब्लिश डेट लेटेस्ट आहे 24चे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपल्याला कॅटेगरी वाईज आपल्याला हे सगळं ॲनालिसिस करायचं आहे. तर मित्रांनो, आपण यवतमाळ जिल्हा परिषदचं ॲनालिसिस करत आहोत पर्टिक्युलरली. त्यामध्ये तुम्ही आता स्क्रीनवरती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ॲडव्हर्टाइज पोस्ट इथे आहेत, नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल आहेत रिकमेंडेशनसाठी आणि कट ऑफ मार्क्स त्यांचे दिलेले आहेत. पॉज करून पण तुम्ही तुमच्या कॅटेगरीचे विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुमचं असेल तुम्ही मार्क्स चेक करू शकता. विदाऊट हॉरिझॉन्टलचे पण इथे दिलेले आहेत की किती ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या, किती कॅन्डिडेट रिकमेंड झालेत आणि कट ऑफ काय गेलेला आहे. तर फर्स्टपासून तर 12th पर्यंत इथे जनरल कॅटेगरीचं मेन्शन आहे आणि 13पासून तर आपल्याला इथे 20 पर्यंत बघायला मिळतं. आता इथे EWSचे दिलेले आहेत आणि जनरलचे दिलेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की मग बाकीच्या कॅटेगरीजचं काय, तर हे सगळं रोस्टरवरती डिपेंड असतं मित्रांनो. त्यावेळेसच्या व्हॅकन्सीज कुठल्या कॅटेगरीसाठी आल्या आहेत, किती व्हॅकन्सी आहेत, त्याचा शेअर किती आहे कुठल्या कॅटेगरीला, जर तिथल्या व्हॅकंट असतील त्या कॅटेगरीसाठी तर एक डेमो ॲडव्हर्टाईजचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल, बनवायचा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा की सर एखादा डेमो ॲडव्हर्टाईजचा घेऊन आम्हाला एक्सप्लेन करा की कशा पद्धतीने ॲडव्हर्टाईज्ड येत असतात, तर आपल्याला ते पण बघता येईल. तर इथे यवतमाळला आपण बघितलं आत्ता की 368 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या. 269 फक्त कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि कॅटेगरी वाईज आणि कास्ट वाईज आणि कास्ट कॅटेगरी वाईज आणि सब्जेक्ट आणि पोस्ट वाईज आपण इथे ॲनालिसिस केलेला आहे एक्झॅक्टली की कुठल्या सब्जेक्टसाठी कुठल्या कॅटेगरीचं सगळं तुम्हाला आता अंदाज आलेला आहे.
अशाच पद्धतीने विविध व्हिडिओज आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत कट ऑफ ॲनालिसिसशी रिलेटेड, ते पण तुम्ही ॲनालाइज करा. कारण प्रिफरन्सेस आपल्याला 50 द्यायचे आहेत सध्या तरी. याच्यात जर वाढ झाली भविष्यात तर ते पण मी तुम्हाला अपडेट करेल चॅनलवरती. अशाच प्रकारच्या टीचिंग रिलेटेड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.